आपण घरातल्या पदार्थापासून गुलाबजामुन बनवणार आहोत। आता दोन वाट्या दूध घ्यायचं, 1 वाटी रवा घ्यायचा, 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं, परत 2 वाटी दूध मिल्क पावडर घ्यायची, 1 चमचा तूप घालायचं आणि हे सर्व मिश्रण आपण शिजवून घ्यायचं। हे आपण त्या दुधामध्ये शिजवून घ्यायचं। हे आपलं एकजीव झालेलं आहे, हे आता मळून घ्यायचं आपण। हे आपण आता असं मळून घेऊया आणि याचे गुलाबजामुन आपण बनवायचे। आपण आता गुलाबजामुनचा पाक तयार करूया। 2 वाट्या साखर, 2 वाटी पाणी, थोडंसं दूध आणि आपण हा पाक करून घेऊया। पाक तयार होईपर्यंत आपण याचे गुलाबजामुन बनवून घेऊया। आपले गोळे बनवून झालेले आहेत। आपण आता तेल गरम करत ठेवूया आणि आपण गुलाबजामुन तयार करून घेऊया। आता आपला हा पाक तयार झालेला आहे। ह्या पाकावरचे आपण मळ आलेली आहे ती काढून घेऊया। दूध टाकल्यामुळे मळ बाजूला येते, ती मळ काढून घ्यायची म्हणजे पांढरशुभ्र असं पाक तयार होतो। याच्यामध्ये आता वेलची पावडर टाकूया। तर तेल गरम झालेलं आहे, आपण आता गुलाबजामुन तळून घेऊया। आता हे गुलाबजामुन काढूया आणि आपण पाकामध्ये टाकूया। गरम गरमच असे पाकामध्ये टाकायचे। हे पहा किती मस्त असे मऊसूत असे गुलाबजामुन तयार झालेले आहेत।